बॉलर कोण आहे? गौतम मेहर. बॉलर कोण सांग? गौतम मेहर पहिलं षटक मैदानामध्ये टाकण्यासाठी सज्ज आहेत. स्ट्रायकर एंडकडे आपण जर पाहिलं तर फलंदाज प्रणव पल्लोड आणि दुसऱ्या बाजूला प्रेम कासबा. सामन्याला सुरुवात दिवस क्रमांक 9 ला सुरुवात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल पिकअप स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय आणि बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक तगडा प्रहार. बॉल सीमारेषा पार जाईल. धावा मिळतील 6. आजचा दिवस क्रमांक 9 चा पहिला खणखणीत षटकार. खूप खूप सुंदर फटका आपल्याला बघायला मिळाला आणि बॉलला फेकून दिलं. अगदी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार मिळतो. फुलर लेंथवरचा बॉल. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवर आले जरूर धाव त्या ठिकाणी मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावफलक 6 या आकड्यावर स्थिरावलेला आहे. गौतम मेहर गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार होत आहेत. फुलर लेंथवरचा बॉल. मनगडाचा खूप चांगला वापर केला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत बॉलला खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी जमिनीला समांतर हा फटका. व्ही शेप मध्ये बॉल गेलाय आणि तिथे एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होतोय. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडकडे प्रेम कासबा. सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल निघून जाईल. धाव इथे मिळत नाहीये. सौरभ संकलेश आहेत आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. कॅप्टन आहेत. गौतम मेहर पहिलं षटक हाताळत आहेत. 7 धावा धावफलकावर. युवा टॅलेंटेड गोलंदाज. कमी गतीने टाकलेला बॉल होता. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहेत. काही काळ हवेत होता हा चेंडू, परंतु नशिबाची साथ मिळाली. प्रेम कासबा यांना बिटवीन द गॅप हा बॉल गेला. तिथे एकच धाव कंप्लीट झाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होत असताना 8 धावा. 8 रन ऑन अ बोर्ड. आगम विनियर्सची टीम करते प्रथमतः फलंदाजी. चांगला बॉल. याही वेळेस खूप चांगलं कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळालेत गौतम मेहर. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपण जाऊयात. 1 ओव्हर नंतर आगम विनियर्स या संघाने धावा बनवल्यात. बिनबाद 8. 8 रन लॉस ऑफ नो विकेट. ऑन अ स्ट्राइक. हो, स्विच हिट केला. बिटवीन द गॅप बॉल वेगात जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येईल एक शानदार बहारदार एक जानदार चौकार. रिव्ह्यूची मागणी आहे. चेंडू कमरेच्या वर आहे का बीमर आहे का ते मात्र चेक केलं जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू का? ओके, बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल. ड्राईव्ह केल्या. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. एक सिंगल तिथे प्राप्त होत असताना 1 धाव पूर्ण झाली आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण बघू शकता. धावफलकावर 13 धावा. चांगली सुरुवात केली आगम विनियरच्या संघाने. ज्या वेळेस आपण टॉस झाल्यानंतर बॅटिंग करणारी टीम आगम विनियरच्या कॅप्टन सोबत चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 80-85 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे.
आणि इथे त्याच पद्धतीनं सुरुवात देखील होताना पाहायला मिळाली आहे. यावेळेस फुलर लेंथवर टाकला गेलेला बॉल होता, पुढे टाकला होता. फलंदाजाला बंदिस्त करणारी ही लाईन आणि तिथे चेंडू मात्र निर्धाव येत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. विजेता कप 2024 हे आयोजन एक शानदार अशी क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये. ओहो, यावेळेस देखील फुल टॉस बॉल होता, कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली आहे. 22च्या सहाय्यानं एक धाव कंप्लीट होते आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होईल. धावसंख्या जाईल पुढे. धावा झाल्या 14. 14 रन ऑन अ बोर्ड आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. खूप चांगला ड्राईव्ह परंतु अगदी क्षेत्ररक्षकाला शोधलाय. त्याच्या हातामध्ये बॉल गेला. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. धाव मिळणार नाहीये. प्रेम कासवाडना आपण बघू शकता. एका मॅच मध्ये आम्ही पाहिलं होतं प्रेम कासवाडना धावेंचं पाठलाग करत असताना खूप चांगली इनिंग त्यांनी खेळली होती. याही वेळेस ड्राईव्ह केलं. यावेळेस गोलंदाज चेंडूवरती आले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे एक सिंगल वाऱ्याच्या वेगामध्ये दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर आगम विनियर्स या संघाने धावा बनवल्यात 15. नॉट आउट. आहात मागे एकदा नाव वाचा मग तिथे बसा. इकडे आपण प्रेक्षकांसाठी व्यवस्था केलेली आहे डाव्या बाजूला. चांगला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जातोय. धाव तिथे मिळणार नाही. गोलंदाजी करण्यासाठी गौतम मेहर यांना आमंत्रित करण्यात आले. पहिलाच बॉल खूप चांगल्या टप्प्यावर त्यांनी टाकला होता. प्रेम कासबा स्ट्रायकर एंडकडे. याही वेळेस गुडलेन स्पॉटवरचा बॉल लेट कटचा प्रयत्न, थोडासा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही आहे. याही वेळेस 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव येत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जरी सुरुवातीला थोड्याशा धावा आल्या असल्या परंतु त्यानंतर कमबॅक केले. याही वेळेस आपण जर पाहिलं तर बॅटची एज घेतली चेंडूने आणि स्क्वेअरलेगच्या दिशेने गेला. तिथे एकच धाव कंप्लीट झाली. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. धावसंख्या जर पाहिली तर 16. खेळायचा होता चेंडू दुसरीकडे गेला. दुसरीकडे एक धाव तिथे कंप्लीट झाली. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक बिटवीन द गॅप 1 बाउन्स चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4. एक शानदार चौकार. Once again big hit. Oriya Cheran sixer. वीस 26 रन ऑन अ बोर्ड आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आपण जर पाहिलं तर गोलंदाज गौतम मेहर गोलंदाजी करण्यासाठी पुढच्या एकदा सज्ज होत आहेत. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल.
धावा मिळतील 4 चौकार. तीन ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 30 धावा. 30 रन ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. आगम विनियर्स खूप चांगली सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने प्रणव पल्लोड यांनी केलेली जबरदस्त हिटिंग. त्यावेळेस अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते हा फटका खेळण्यासाठी, परंतु गोलंदाजाने खूप चांगला बॉल हाताळला. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला. अगदी त्याला जर आपण पाहिलं ना तर तो जो फटका खेळण्याचा त्याचा माणूस होता तो फटका त्याला खेळू दिलेला नाहीये. एकच धाव तिथे कंप्लीट झाली. 1च्या मदतीने धाव संख्या 31 या आकड्यावर जाते. 31. गणेश भंडारी यांना आपण बघतो गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 4 साठी. 4:40 या इनिंगला संपवणं हे गरजेचं असेल. 4:40 ही इनिंग संपली पाहिजे याची नोंद गोलंदाजी करणाऱ्या सेकंड घ्यायची. 31 धावा धावफलकावर गणेश तयार होतील गोलंदाजीसाठी. चांगला बॉल, फुलर लेंथ वरचा बॉल होता. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निघून जाईल, धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करताना आपण गणेश भंडारी यांना बघतो. प्रणव पल्लोड स्ट्रायकर एंडकडे. खूप चांगला फटका आहे, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाईल तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एकच धाव पूर्ण होत असताना रिटर्न चांगला आहे. पिकअप, गॅदर अँड थ्रो तोपर्यंत एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 32 धावा धावफलकावर, 32 रन. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपण वर्धमान प्लाय वॉरियर्स या संघाच्या बाबतीत जर चर्चा केली, ड्राईव्ह केला इथे कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत, परंतु खराब फिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव तिथे कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना दिसतोय. 33 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. 33 रन, लॉस ऑफ नो विकेट. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. चांगली सुरुवात हा यशाचा पाया असतो आणि अगदी त्याच पद्धतीनं फलंदाजी होत असताना शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बॉलला उडवलंय, पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. हकीकत है ये ख्वाब नहीं, प्रणव पल्लोड तेरा जवाब नहीं. अजून एक षटकार. थँक्यू. आगम विनियर्सची टीम आतापर्यंत 8 सामने खेळले, 9व्या सामना ते खेळत आहेत आणि 9व्या सामन्यामध्ये प्रणव पल्लोड यांना संधी त्यांनी दिली आणि प्रणव पल्लोड यांना 9व्या सामन्यामध्ये संधी दिल्यानंतर त्यांनी दाखवून दिलं की माझ्यामध्ये काय क्षमता आहे. यावेळेसचा बॉल हलक्या तरी स्टिअर केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट मिड विकेटला बॉलला अडवलं, तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होते आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4 संपले आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 40 रन, लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. देऊयात डीजेला संधी.
आमचे ऑपरेटर भारत हे देखील खूप सुंदर गाणी आपल्याला ऐकवत आहेत, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. 4 ओव्हर नंतर 40 धावा. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होते आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सौरभ यांना आपण बघू शकता. सौरभ शिंगवी पहिलाच बॉल आणि सौरभ शिंगवी यांचं भव्य स्वागत. आइए सौरभ, आपका स्वागत है, हे प्रणव पल्लोड सांगतोय. अजून एक सिक्सर. फटका खेळला होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या झाली 47, 47 रन्स, लॉस ऑफ नो विकेट, बिनबाद 47 अशी धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना आपण सौरभ शिंगवे यांना पाहतोय. दुसऱ्या बाजूला प्रेम कासबा ऑन अ स्ट्राईक, स्ट्रायकर एंडकडे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निघून गेलाय. थोडंसं व्हेरिएशन दाखवतात गोलंदाजीमध्ये आणि त्याचा फायदा देखील या ठिकाणी झालाय. डॉट बॉल येत असताना पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असेल, परंतु त्यानंतर खूप चांगलं कमबॅक आपण या ठिकाणी पाहिलंय सौरभ शिंगवी यांचं. वाह, खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बरंच वळण चेंडूने घेतलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेत थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. धाव तिथे नाहीये. 47, 47 या आकड्यावर धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. आगम विनियर्सची टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला आपण वर्धमान प्लाय वॉरियर्सची टीम इन ऍक्शन पाहतो त्यांच्या अगेन्स्ट. याही वेळेस शॉर्ट बॉलचा वापर केला होता. संपर्क इथे सुद्धा नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. प्रेम कासबा यांना आपण बघतो मैदानामध्ये थोडीशा संघर्षामध्ये आहेत. थोडीशी आपण जर पाहिलं तर फलंदाजीमध्ये थोडीशी अडखळताना देखील पाहायला मिळतात. 47, लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 5th ओव्हर इन प्रोग्रेस. 5वं षटक सुरू असताना यावेळेसचा बॉल पंचांकडे लाऊड अपील आणि इथे विकेटचं बदल होतंय. पहिला फलंदाज बाद होतोय. प्रेम कासबा आउट, बॅक टू द डगआउट. दिसते
5 ओव्हर देखील संपलेल्या आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 47. एक फलंदाज बाद आहे आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर गौतम मुनोत मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. परंतु दुसऱ्या बाजूला प्रणव पल्लोड खूप चांगली फलंदाजी करतायत. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी त्यांची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी सौरभ संकलेशा यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर लीग स्टेजमध्ये प्रत्येक संघाचा हा शेवटचा सामना आहे. साखळी पद्धतीनं जे सामने आपण इथं खेळत आलोय त्यामध्ये आज प्रत्येक संघाचा लीग स्टेज मधला हा शेवटचा सामना आहे. उद्या जर आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये क्वालिफायर 1 इलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 आपल्याला उद्या बघायला मिळेल आणि रविवारी 8 तारखेला या क्रीडा स्पर्धेचा मेगा फायनल इथे संपन्न होईल. 5 ओव्हर नंतर 47. एक फलंदाज बाद आहे. प्रणव पल्लोड स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी सौरभ संकलेशा तयार होतील. चांगला बॉल तितका चांगला फटका ओव्हर द कव्हर खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचत आहेत. 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होत असताना धावफलक पुढे जाईल. 49 रन्स. शॉर्ट बॉलचा वापर बॅकवर्ड पॉइंटला एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. नेत्रदीपक कलात्मक फटका कॉपीबुक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि येतोय एक दमदार स्ट्रोक षटकार. We must be ready for a new danger. We must get ready for it. Ready, set, 3, 2, 1, go! लागोपाठ हा दुसरा षटकार ठोकलाय आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बिग हँड्स फॉर प्रणव पल्लोड. अर्धशतक 50 कंप्लीट केली आहे त्यांनी. 18 चेंडूंमध्ये 50 धावा. वाह क्या बात आहे. खूप चांगला खेळ आणि 18 बॉल 50. आज शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी अर्धशतक ठोकले. क्या बात आहे. आणि त्या टीमचे आयकॉन आहेत. ओहो यावेळेस देखील मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न झालाय. धावाची संधी आहे आणि तिथे आपण जर पाहिलं तर धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना एक संधी मिळाली होती फिल्डिंग टीमला विकेटची, परंतु ती संधी देखील या ठिकाणी गमावली आहे. तुम्हाला अशा संधी वारंवार मिळत नाहीत क्रिकेटमध्ये. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. याही वेळेस खराब फिल्डिंग. बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या पार चेंडू निघून जाईल. धावा मिळतील 4. अजून एक शानदार चौकार. 4 रन्स. ओहो याही वेळेस बेगीन आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. विजेता कप हाय अँड हँडसम 6 6 ओव्हर नंतर 71 धावा आपण धाव फलकावरती पाहतो आहे. फुल टॉस. गौतम मुनोत इथे सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत कारण प्रणव पल्लोड यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा मानस आहे.
कारण प्रणव पल्लोडेंनी आतापर्यंत जेवढे षटकार खेळलेत ना ते आउटरेट खेळत, असे जवळ पडले नाही, ते खूप लांब लांब पडलेत जाऊन. मग त्या एडने असू द्यात किंवा मग इकडच्या एडने असू द्यात, दोन्ही एडने खूप लांब लांब षटकार त्याने मारलेले आहेत. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. स्वतःवर नाराज आहेत कारण हा चेंडू देखील त्यांच्या रडारमध्ये होता, परंतु संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल येत असताना धावसंख्या 72 आकड्यावर स्थिर आहे. ओव्हर नंबर 7 सुरू असताना आपण सौरभ शिंगवी यांच्या माध्यमातून बघतोय. गोलंदाजांना देखील इथे अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल. लॉफ्ट केला, बॉल हवेत आहे, फटका फसलाय. संधी आहे झेल घेण्याची, परंतु नो मॅन्स एरियामध्ये बॉल लँड होतोय. निर्जन स्थळी चेंडू पडला जाईल, त्या दरम्यान धावा मिळतील 2 आणि या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल देखील होईल. 74 धावा, 74 रन्स. प्रणव पल्लोडने प्रत्येक बॉलला आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. एक बाद 74 आणि त्या 74 पैकी 62 धावा या एकट्या प्रणव पल्लोड यांच्यात. फुल टॉस समोर खेळलाय, लॉंग ऑफ मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल कंप्लीट होत असताना पहिल्या मध्ये आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. 75 धावा. गौतम मुनोत ऑन अ स्ट्राइक. गोलंदाजीसाठी सौरभ शिंगवी तयार होत आहेत. ओव्हर नंबर 7 सुरू असताना यावेळेस देखील आखूड टप्प्याचा बॉल, बॅकफूट पंच. एकच धाव तिथे पूर्ण होईल. कव्हरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती गौतम, माफ करा, अथर्व चेंडूवर आले. एकच धाव मिळते. अथर्व हेडा 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावा 76. लॉफ्ट केलाय, लॉंगॉनच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक षटकार, 6 रन. याही वेळेस कव्हरला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूवर देतात. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न झाला. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. 84, 84. गणेश भंडारी गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुढे एकदा तयार होत आहेत. वैयक्तिक दुसरं षटक ते हाताळत आहेत. एक फलंदाज प्रेम कासवा यांच्या रूपामध्ये बाद झाल्या, परंतु त्यानंतर हे 2 फलंदाज देखील एक चांगली भागीदारी आणि चांगली पार्टनरशिप इथे करतात. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलंय. कव्हरला बॉलला अडवलं जाईल. एकच धाव तिथे कंप्लीट होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावा 85, 85. 85 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत आतापर्यंत. षटक क्रमांक 8, ओव्हर नंबर 8 इन प्रोग्रेस. लॉफ्ट केल्या, परत एकदा मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. डीप मध्ये प्रोटेक्शन, चेंडूवर क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल देखील आपल्याला दिसतोय. धावफलकावर 86 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. आज प्रणव पल्लोड यांनी प्रामुख्यानं फार प्रभावित केले. चांगला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. साखळी पद्धतीने, अर्थात लीग स्टेज मध्ये हे दोन्ही संघ आज शेवटची मॅच खेळत आहेत. बॅकफुटला जाऊन या चेंडूला देखील ढकललंय. कव्हरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले जात आहेत.
एकच धाव मिळते आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला दिसतोय. धावसंख्या पुढे जाईल 87. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. गणेश भंडारी यांचं कौतुक करावं लागेल या ओव्हरसाठी. चांगली बॉलिंग त्यांनी केली. वाह, अप्रतिम, सुंदर फटका आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जाईल. इट्स अ मॅक्सिमम. व्हॉट अ शॉट. षटकार. दर्शन पोखरणे बॉलिंगला. दर्शन पोखरणा गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 8 ओव्हर झाल्यात. 8 ओव्हर नंतर 93 धावा. टॉपेज चेंडूने घेतलाय परंतु नोमॅन्स एरियामध्ये बॉल लँड झाला. 1 धाव मिळते आहे. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावरती धावा 94. एक बाद 94 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते आहे. प्रणव पल्लवड स्ट्रायकर एंडकडे. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होतील. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 96 धावा. हा चांगला बॉल होता. फुलर लेंथवरचा, यॉर्कर लेंथवर डॉट बॉल. या आकड्यावर धावसंख्या स्थिर आहे. 96 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 9th ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटच्या काही षटकांचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे. लोवर फुल टॉस. याही वेळेस ताकदीचा वापर केला. मिड विकेटला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. रिटर्न चांगला आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. याही ओव्हरमध्ये दर्शन पोखरणा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. मागच्या ओव्हरमध्ये गणेश भंडारी यांनी चांगली गोलंदाजी केली. थोड्याशा धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे कॅच ड्रॉप. 1 धाव इथे सुद्धा येते आहे. 98 धावा. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. चांगला बॉल यावेळेस प्लेड अँड मिस. डॉट बॉल येतोय आणि ओव्हरचा खेळ इथे संपन्न होतोय. 9 ओव्हर झाल्यात. 9 ओव्हर नंतर 98 लॉस ऑफ 1 विकेट. चलो मैडम, चलो मैडम. फुल टॉस. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळते आहे कारण शेवटचं षटक सुरू आहे. प्रणव पल्लोड यांच्याकडे स्ट्राईक जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न. धावसंख्या 99. सौरभ संकलेच्या शेवटचं षटक टाकतायत.
बिग हिट यावेळेस केला जाईल. बॉल हवेत आहे आणि मोठी विकेट इथे मिळते आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाज प्रणव पल्लोड बाद होत आहेत. धक्का क्रमांक 2, दुसरी विकेट. प्रणव पल्लोड आउट. बॅक टू द डगआउट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क झालेला नाहीये. प्रणव पल्लोड यांनी खूप चांगली बॅटिंग केली. जबरदस्त इनिंग प्रणव पल्लोड यांची पाहायला मिळाली आपल्याला. फुल टॉस यावेळेस आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आहे. एकच धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि एकाच धावेच्या मदतीने आगम विनियर्स या संघाने 100 धावा पूर्ण केल्यात. 100 अप. 2 बाद 100 अशी धावसंख्या. सौरभ तयार होत आहेत. वाह, फॉलोविंग स्वीप यावेळेस केला जातोय. गौतम मुनोत यांच्या पॅट मधून देखील एक शानदार षटकार. 6 धावेंच्या मदतीने धावसंख्या वाढली आणि 106 या आकड्यावर जाऊन पोहोचली. लास्ट बॉल टू गो. हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावा बनवल्यात आगम विनियर्स संघाने 106 आणि जिंकण्यासाठी वर्धमान प्लाय वॉरियर्स या संघाला 60 चेंडू आणि जिंकण्यासाठी 107 धावेंची गरज आहे. 107 रन्स टू विन. यानंतरच्या मॅचचा टॉस करायचा. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. घ्यायचा आहे आगम विनियर्स. आपण लगेचच फिल्डिंग लावायची आहे ही आपल्याला विनंती असेल आणि यानंतरच्या मॅचचा टॉस आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन जे आहेत त्यांच्या सोबत जॉईंट व्हायचे टॉस करण्यासाठी आणि आगम विनियर्सची टीम आपण लगेच फिल्डिंग लावायची. काय बोलतो
विनंती असेल ताबडतोब आपण फिल्डिंग लावून घ्यायची आणि 2 फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवून द्यायचे. 107 धावांचं एक मोठं आव्हान आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत आपल्याला देखील विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये आमच्यासोबत लगेच या ठिकाणी जॉईन व्हायचंय. कुठलाही वेळ न दवडता. पाठलाग या ठिकाणी पूर्ण होईल की रोखला जाईल ते देखील आपल्याला पाहायचंय. चला फिल्डिंग लावून लगेच 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवून द्या. आघाडीची जोडी दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचेत. तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही याची नोंद करायची. दोन्ही संघ आपले एक्स्ट्रा जे खेळाडू आहेत ते आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचेत. ते काउंटडाऊन बिउंटडाऊन बंद करा, नाही तर टाइमपास करता.
दिसतंय का स्क्रीनवर काउंटर काही आपले उभे अरे YouTube लाईव्ह नाही यार डेड बॉल आपण पाहतोय. बॉल डिलिव्हर केला नाही गोलंदाजाने. पहिला बॉल डेड आहे. 107 धावा या मैदानावरती अगोदर चेस झाल्यात आणि अवित्री वेलॉसिटी किंग्स या टीमने त्या चेस केल्या होत्या. सौरभ संकलेचा आणि मोहित जैन ही जोडी मैदानावरती आहे. सार्थक मुत्था बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दर्शक बनतील आणि ही खासियत आहे सौरभ संकलेज यांची. पहिल्या बॉलवरती सरळ बॅटने आपण पाहिलं आक्रमण केलं. क्रिकेटचा क्लास दाखवणारा, क्रिकेटच्या पुस्तकातील फटका, अवित्री बाईक सिक्सर. पुढचा बॉल आडव्या बॅटने ते खेळलेत. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे लॉंग ऑन रिजनला. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 7. 7 विदाऊट लॉस. प्रणव पल्लोड यांची आपण पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी पाहिली. अफलातून फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. इंजर्ड होते बराच दिवस, परंतु आज मैदानावरती त्यांनी वापसी केली आणि अतिशय चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पाच वाजून 27 मिनिटांनी इनिंग पूर्ण होणं अपेक्षित आहे. फुलटॉस बॉल शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रणव पल्लोड आहेत. आज ऍक्शनच्या बाहेर नाही आहेत ते. प्रणव पल्लोड खूप चांगली इनिंग पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली. क्रिकेटिंग शॉट तुम्हाला पाहायला मिळाले प्रणव पल्लोड यांच्या बॅटमधून. सार्थक मुत्था बॉलिंग ट्रॅकवरती. डाऊन दी लेग वाईड बॉल आपण पाहतोय. अपील झाली परंतु हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 8. 8 विदाऊट लॉस. कमी गतीने हा बॉल टाकला. फलंदाजाला चकवा दिलाय. लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 9. 9 विदाऊट लॉस. बॅकफुटला गेलेत. पॉइंट रिजनला आपण पाहतोय बॉलला खेळलेत. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 विदाऊट लॉस. इथे सरळ बॅटने फटका खेळलेत. प्रोटेक्शन आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 10. 10 विदाऊट लॉस. टॉस या ठिकाणी संपन्न होईल. क्वालिटी वॉरियर्स आणि पाटीदार वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान अडंतरीची मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. अनुजजी सोनी मंडलेचा यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. सोहम इज अ कॉल. क्वालिटी वॉरियर्सचा कॉल होता सोहम आणि सोहमच आलाय. क्वालिटी वॉरियर्स संघाने टॉस जिंकला. इलेक्टेड टू बॅटिंग करणार. खूप साऱ्या शुभेच्छा असतील क्वालिटी वॉरियर्स टीमला.
पाटीदार वॉरियर्स आपल्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा, कारण मॅच सुरू आहे मैदानामध्ये. अधिकचा वेळ न घेता लगेच आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर ग्राउंड्समनचं केलं पाहिजे, कारण रात्री अवकाळी पावसाला पाऊस पडला, विकेट ओली झाली, मैदान ओलं झालं, परंतु खूप मेहनत त्याने घेतली आणि त्यांच्यामुळेच आपण इतक्या लवकर इथे खेळायला सुरुवात करू शकलो. ग्राउंड्समनची खूप सारी मेहनत तिथे पाहायला मिळाली. आज मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपण पाहिलं मैदानावरती हेवी रोलर आणि विकेटवरती लाईट रोलर फिरवला गेला. इथे फुल टॉस बॉल होता आपण पाहतोय, परंतु बॅटवरती व्यवस्थित येऊ शकला नाही. बॉल डॉट बॉल असेल. संपूर्ण मैदानावरती आपण पाहिलं हेवी रोलरने, खरं तर हेवी रोलर फिरवला गेला आणि विकेटवरती लाईट रोलर. इथे देखील बॉल फुल टॉस होता आपण पाहतोय. एज लागले, लॉंग स्टॉप रिझनला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतात बॉलला रोखण्याचे. 2 धावा इथे मिळतील आणि 2 धाव्यांच्या सह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12 विदाउट लॉस. बॉलमध्ये 95 धाव्यांची आवश्यकता आहे. मोहित जैन, सौरभ संकलेच्या ही जोडी मैदानावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गौतम मुनोत आहे. कमालीचा फटका आहे, पिकअप शॉट आपण पाहिला सौरभ संकलेच्या बॅट मधून. हा क्लास आहे सौरभ यांचा. सौरभ संकलेच्या बॅटमधून पिकअप शॉट. 7 बॉलमध्ये 16 धाव्यांवरती ते नाबाद आहेत. इथे देखील 1 धाव मिळेल. एक धाव आली, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19 विदाउट लॉस. लीग मॅचेसचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या क्वालिफायर 1, एलिमिनेटर मॅच आणि क्वालिफायर 2 अशा मॅचेस असतील आणि परवा फायनलचा दिवस. इथे आपण पाहूयात कनेक्शन कसं आहे. ओ हो 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 हो, कमालीचा झेल तिथे पाहायला मिळालाय. अप्रतिम तिथे एफर्ट पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाचे. एका हाताने अटेम्प्ट केला आणि चांगला झेल तिथे पाहायला मिळालाय. गौतम मुनोत यांना देखील विश्वास नाहीये हा झेल कसा टिपला गेलाय. अविश्वसनीय कॅच.
आणखी एक बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा असणार आहेत 19-19, लॉस ऑफ द 1 विकेट. दोनही संघ आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे. वर्धमान फ्लाय वॉरियर्स आणि आगम विनियर्स दोनही संघांच्या संघनायकांना विनंती, आपले अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेच पाठवायचे. फंबल झालं, खेळाडू अडखळले तिथे आणि एक धाव अर्जित होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20-20, लॉस ऑफ द 1 विकेट. वीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सार्थक मुत्ता बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. कॉमेंट्री बॉक्स एंड त्यांनी कंटिन्यू केली गोलंदाजी. सार्थक मुत्ता सेकंड ओव्हरमध्ये आपल्या. ऑस्टनच्या बाहेरचा बॉल आपण पाहिलं. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकापर्यंत कॅरी झाला की नाही हा प्रश्न महत्त्वाचा. मला वाटतं एक बाउन्स त्यांच्या अगोदर तुम्हाला पाहायला मिळालाय. एक धाव तिथे मिळेल, परंतु इथे चान्स क्रिएट झाला होता विकेटचा, परंतु एक धाव तिथे आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21-21, लॉस ऑफ द 1 विकेट. आणखीन एक पिकअप शॉट. सौरभ संकलेचा यांच्या पायाकडे जेव्हा जेव्हा बॉल आहे ना, तेव्हा तेव्हा गोलंदाजाला आशीर्वाद नाही मिळाले. तिथे मोठे फटके आलेत. अनट्रेडिंग कंपनीचा चौकार. इथे देखील तोच प्रयत्न झाला आपण पाहतोय, परंतु बॉल थोडासा कमी गतीने आला. जितकी गती अपेक्षित केली होती त्यापेक्षा कमी गतीने हा बॉल आलाय. ड्रिल करून दाखवतात कुठे मारायचं होतं बॉलला. 25 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 25, लॉस ऑफ द 1 विकेट. 11 मध्ये 22 बनवल्यात सौरभ संकलेच्या. रनअप मध्ये गडबड थोडीशी पाहायला मिळाली. तिथे डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. 44 बॉलमध्ये 82 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. सौरभ संकलेच्या दर्शन पोखरना ही जोडी मैदानावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सार्थक मुत्ता आतापर्यंत 15 धावा त्याने खर्च केल्यात. इथे देखील आपण पाहतोय बॉल हवेत उंच गेलाय. दूर किती जाईल. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 27, लॉस ऑफ द 1 विकेट. 27 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
हा देखील कमालीचा फटका आपण पाहिलं. सरळ बॅटने देखील खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली सौरभ संकलेजांच्या माध्यमातून. परंतु प्रोडक्टिव्ह जे त्यांच्याकडे फटके आहेत ते तुम्हाला स्लॉक स्वीप पाहायला मिळाले, स्वीप पाहायला मिळतील. प्रोडक्टिव्ह फटके ते आहेत. एकेरी दुहेरी धावा सरळ बॅटने बॉलच्या मेरिटवरती खेळतात, ही गोष्ट विशेष आहे. 28 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. बेचाळीस बॉल मध्ये 79 धावांची आवश्यकता आहे. स्विच हिट. सौरभ संकलेच्या स्विच नाही तर स्वीट हिट आहे. कमालीचा फटका आपण पाहते. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला. षटकारा करता अवित्री बाईक सिक्सर. इथे कदाचित बॅट सोबत संपर्क आला होता बॅट बॉलचा, परंतु बॉल कॅरी झाला नाही विकेट किपर पर्यंत. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न केला. 34 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सौरभ संकलेजा यांचे प्रोडक्टिव्ह स्ट्रोक कोणते तर कन्व्हेन्शनल स्वीप तुम्हाला पाहायला मिळेल, रिव्हर्स स्वीप पाहायला मिळेल, स्विच हिट पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला पुन्हा एकदा एक धाव मिळेल. स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगली फलंदाजी ते करतात. डाऊन द ग्राउंड देखील खेळण्याची क्षमता त्यांच्याकडे. म्हणजे एक परिपूर्ण फलंदाज काय असतो ते तुम्हाला पाहायला मिळेल सौरभ संकलेजा यांच्या माध्यमातून. बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट कशा रीतीने खेळलं जातं क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. दर्शन पोकारा नवीन फलंदाज आहेत, अजून तितकेसे सेटल झाले नाहीयेत या विकेटवरती. फुल्लर लेनचा बॉल लॉंग ऑन रिजनला. ऑन ड्राईव्ह तुम्ही पाहताय. लॉफ्ट केलं तो बॉलला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील 36. गोलंदाज प्रतीक. कमालीचा फटका आहे. इथे देखील स्वीप तुम्हाला पाहायला मिळाला. पॅडल स्वीप केलाय बॉलला आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. 2 धावा इथे देखील मिळतील. क्षेत्ररक्षण आपण पाहूयात. इथे देखील स्वीप केलं बॉलला आपण पाहतोय. पॅडल स्वीप. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. कौतुक व्हायला पाहिजे क्षेत्ररक्षकाचं. ज्या पद्धतीने बॉलला अडवलंय आणि उत्तम बॉडी बॅलन्स देखील तिथे पाहायला मिळालाय. सेफ आहेत. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 38. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 38 धावा धावपलकावरती आहेत.
36 बॉल मध्ये 69 धावेंची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम कासवा. चांगला फटका आपण पाहतोय. एकच धाव तिथे घेतील दर्शन पोखरना. सौरभ संकलेच्या स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आलेत. मोठे फटके इथून खेळावे लागतील कारण आस्किंग रन रेट ऑलमोस्ट 12 आहे. 11.6 तुम्हाला आस्किंग रन रेट पाहायला मिळते. 11.66 म्हणजे मोठे फटके सातत्याने तुम्हाला खेळावे लागेल. 35 बॉल मध्ये 68 धावेंची आवश्यकता आहे सौरभ संकलेच्या. यांना देखील ही गोष्ट माहिती आहे. इथून जर विजय मिळवायचा असेल तर ही मॅच त्यांना शेवटपर्यंत घेऊन जावी लागेल आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा मोठे फटके इथे खेळावे लागतील. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळते. सौरभ संकलेच्या आणि दर्शन पोखरना ही जोडी मैदानावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम कासवा. पहिल्या इनिंग मध्ये प्रणव पल्लोड यांची बॅटिंग आपण पाहिली. सेकंड इनिंग मध्ये सौरभ संकलेजा यांची फलंदाजी आपण पाहतोय. ऑन फील्ड डिसिजन इट्स फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल. वाईड साठी वाईड चेक केला जाईल. चौतीस बॉल मध्ये 68 धावेंची आवश्यकता आहे. वाव, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार आलाय आपण पाहतोय सौरभ संकलेच्या यांच्या बॅट मधून. इथे आपण पाहतोय चकवा दिलाय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला सौरभ संकलेजा. खूप कमी वेळा असं पाहायला मिळालं की सौरभ संकलेजा असे चुकीचे फटके बॉलला जज करणार नाही असं खूप कमी वेळा झालंय. अदरवाईज खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. अप कटर होता ते सांगतायत. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट झाला. पाठीमागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळाला स्क्रीनवरती. ह्या देखील बॉलवर चकवा दिलाय. रिप्ले आपण पाहूयात. अँगल न बॉल गेला. पुन्हा एकदा पिकअप शॉट ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सौरभ संकलेचा मेन ऑन दी फायर. यावेळेस आपण पाहिलं सफल झाले ऑफस्टम्पच्या दिशेने आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. अवित्री बाईक सिक्सर.
क्वालिटी वॉरियर्स या संघानं 4 विकेटनं मॅच जिंकलेली काल आपण पाहिली मॅच नंबर 40 आणि मॅच अगदी सेकंड लास्ट बॉलवरती त्यांनी जिंकली होती. 17 मिनिटं बाकी आहेत. 17 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करावे लागतील. आगम विनियर्स संघ आपण याची नोंद घ्यायची. 17 मिनिटांमध्ये 5 षटकं आपल्याला पूर्ण करायची. इथे इनफिल्डला क्लिअर केले आपण पाहतोय. ओव्हर दी टॉप खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 52. 22 बॉलमध्ये 46 धाव्यांची खेळी केली सौरभ संकलेचा यांनी. परंतु त्यांच्याकडे प्रोडक्टिव्ह जे स्ट्रोक आहेत त्याच्यामध्ये स्वीप तुम्हाला पाहायला मिळतो. कन्व्हेन्शनल स्वीप रिव्हर्स स्वीप तुम्हाला पाहायला मिळाला. स्लॉक स्वीप पाहायला मिळाला आणि अतिशय चांगली फलंदाजी आत्तापर्यंत पाहायला मिळाली सौरभ संकलेज यांची. इथे बॅकफुटला थांबलेत. हलक्या हाताने आपण पाहतोय बॉलला पाठवले अगदी बॅकवर्ड पॉईंट पोझिशनमध्ये. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 53 एका कडेच्या मोबदल्यामध्ये. आज लीग मॅचेसचा शेवटचा दिवस. आज डिसाइड होणार आहे कोणत्या 4 टीम पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय होतील. धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उद्या अगदी क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि परवा अंतिम फेरीचा सामना अर्थात या स्पर्धेची ग्रँड फिनाले. 28 तारखेला स्पर्धा चालू झाली आहे. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत गौतम तिथे. बॉल अडवतील, फेकी करतील तोपर्यंत 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 54 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 54 लॉस ऑफ द 1 विकेट. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. इथे सौरभ संकलेज यांचं दर्शन पुकारण्यानं थांबवलं. इथे आपण पाहतोय हलक्या हाताने बॉलला खेळतात. 1 धाव येईल मिड विकेट क्षेत्रामधून. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 55. 55 लॉस ऑफ द 1 विकेट. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आस्किंग रन रेट सातत्याने वाढताना पाहायला मिळते. आता 13 वरती पोहोचले ते. 24 बॉल 52 धावेंची आवश्यकता आहे. 36 मध्ये 55 आल्यात. 24 मध्ये 52 बनवायच्यात. इथून गिअर शिफ्ट करावे लागतील. दोन्ही फलंदाज त्यांना गिअर शिफ्ट करावे लागतील आणि टॉप गिअर मध्ये फलंदाजी इथून करावी लागेल. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, जीतना है तो लगना पडेगा चौका और छक्का. चौकार षटकार मारावे लागतील. 14 मिनिट बाकी आहेत आणि 14 मिनिटांमध्ये 4 षटकं आपल्याला पूर्ण करायची. ते अनिवार्य असणार आहे. 14 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला पूर्ण करणं इट्स मॅन्डेटरी. 24 बॉलमध्ये 52 पाहिजेत. आणि आता प्रवास मुंबईच्या धीम्या लोकलनं करून चालणार नाही. तेच लोकलनं देखील करून चालणार नाही. एक्सप्रेसनं देखील करून चालणार नाही. वंदे भारत बुलेट ट्रेन काहीच नको. आता प्लेन देखील नको. रॉकेटने प्रवास करावा लागेल. या धावगतीच्या जवळपास किंवा टार्गेटच्या जवळपास तुम्हाला पोहोचायचं असेल तर मोठे फटके इथून सातत्याने खेळावे लागतील. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फुलर लेनचा बॉल होता. हाफ वॉली आणि त्याला पाठवलंय सरळ बॅटने फी मध्ये. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन क्षेत्रामध्ये
सौरव संकलेच्या यांच्या बॅट मधून अवित्री बाईक सिक्सर. क्षेत्रामध्ये ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह षटकार. इथे आपण पाहतोय लॉंगॉनचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेले. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत 69-69. लॉस ऑफ द 1 विकेट. रिप्ले आपण पाहूयात बॉलचा. पाठीमागचा षटकार होता आणि लाईव्हची टीम जिथे बसली आहे तिथे बॉल गेला. 7S लाईव्ह. अस्किंग रन रेट आता 12 वरती आहे. परंतु 107 धावा या मैदानावरती चेस होत आहेत हे माहिती आहे सौरव संकलेच्या यांना देखील. अवित्री वेलोसिटी किंग्स या संघाने केल्या होत्या. इथे फटका फसलाय. हवेत बॉल. प्रेम कासवा बॉलच्या खाली पोहोचलेत आणि खूप महत्वाची सफलता इथे मिळते. बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावेंची आवश्यकता आता असणार आहे 38. 18 बॉलमध्ये 38 धावा. सौरव सिंघवी नवीन फलंदाज मैदानामध्ये. कमलेश भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील सरळ बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पुन्हा एकदा पोहोचतायत आणि इथे देखील जेल डिप्लाय.
बॅक 2 धक्के इथे लागलेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. आतापर्यंत सर्व सुरळीत सुरू होतं, परंतु 1 ब्रिंग्स टू 2 विकेट लगातार 2 सेट फलंदाज इथे माघारी परतलेत. 2 नवीन फलंदाज मैदानामध्ये आणि साहिल फिरोदिया यांचं आगमन झालंय या स्पर्धेतील लॉंगेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट साहिल फिरोदिया यांच्या नावावरती ते मैदानावरती दाखल झालेत. चांगला फटका आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, 1 धाव मिळेल. आणि ऑफलाईन बरीच चर्चा झाली साहिल फिरोदिया यांची देखील. खूप लोकांनी सांगितलं की साहिल फिरोदिया यांच्यासारखे फलंदाज नव्हते, एक काळ खूप गाजवला साहिल फिरोदिया यांनी देखील, परंतु आता आवश्यकता आहे त्यांच्या एका छोट्या परंतु इम्पॅक्टफुल खेळीची त्यांच्या संघाला. 16 बॉलमध्ये 37 धावेंची आवश्यकता आहे. सर्व सिंघवी मैदानामध्ये त्यांच्या जोडीने साहिल फिरोदिया इथून आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. चहाचा आनंद घेत आहेत. संजयजी बोगावत तिथे आहेत, प्रणितजी आहेत, अनुजजी आहेत, हर्षजी आहेत. चाय पे चर्चा सुरू आहे. समोरच्या दिशेने बॉलला खेळलेत, 1 धाव मिळेल. आणि सौरभ संकलेच्या रनिंग मिनिटून विकेट थोडंसं तिथे तुम्हाला सावकाश पाहायला मिळाले. 1 धाव मिळाली, 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 71 धावा धावफलकावरती आहेत. 71. साहिल फिरोदिया 15 बॉलमध्ये 36 धावेंची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेट जवळपास 15+ आता गेलाय. 71 धावा धावफलकावरती आहेत. 71. डू ऑर डाय सिच्युएशन. बॅकफुटला गेलेत, फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1च धाव पुन्हा एकदा मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. चांगली गोलंदाजी कमलेश भंडारी यांनी खूप महत्वाच्या क्षणी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट लगातार आल्या. जोपर्यंत सौरभ संकलेच्या मैदानावरती होते, सौरभ संकलेच्या आणि दर्शन पोखरना त्यावेळेस सुस्थितीमध्ये तो संघ होता. इथे ट्राय तर केला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. कमालीचं षटक टाकलंय कमलेश भंडारी यांनी. 3 धावा केवळ या षटकामध्ये आल्यात आणि त्यासोबत एक महत्वाची सफलता. 17.50. 12 बॉलमध्ये 35 धावेंची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं, 12 बॉल 35 धावेंची आवश्यकता. 4 मिनिट बाकी आहेत. 4 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण करायची आहेत. गोलंदाजी करणारी टीम चे खेळाडू आहेत साहिल फिरोदिया आणि इथे संधी आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत आणि साहिल फिरोदिया देखील माघारी परततील. खूप मोठी विकेट इथे आली आहे आणि मॅच आता हातामधून निष्ठायला लागली आहे वर्धमान फ्लाय वॉरियर संघाच्या. बॉल मध्ये 35 धावेंची आवश्यकता आहे.
क्रिकेटमध्ये मोमेंटम बदलायला फार वेळ लागत नाही. आपण पाहिलं आता 11 बॉलमध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट जरूर झाली आहे, परंतु आता आवश्यकता मोठ्या फटक्यांची आहे. सौरभ सिंघवी रिस्क घेणार की मग रोनक मुनोत घेणार हा प्रश्न उरतो फक्त, परंतु रिस्क घ्यावी लागेल. इथून मोठे फटके खेळावे लागतील. त्र्याहत्तर धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दहा बॉल 34 धावा बनवाव्या लागतील. क्लीन बोर्ड शफल झाले आणि शॉट नंतर आपण पाहिलं डबल माइंड मध्ये होते. बॉल वेल लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला, शॉट ऑफर केला नाही आणि पाठीमागून आपण पाहिलं क्लीन बोर्ड झालेत. लेग स्टंप तिथे दिसला गोलंदाजाला. विकेट आली आहे. फलंदाज बाद. चांगला बॉल पाहायला मिळाला. ऑफ कटर होता. स्लोअर वन हा देखील बॉल आहे हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल ड्रॉप झालाय. 1 धाव मिळेल. तर टाइम संपलाय आणि पुढच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुमचं 38 सर्कलच्या आतमध्ये येईल, याची नोंद आपण करून घ्यायची. समोरच्या दिशेने आपण पाहतो ह्या बॉलला खेळ. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली पोहोचतील. आणखी एक फलंदाज इथे बाद होतील. इथे देखील बॉल हवेत आहे. चांगला झेल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.
विकेट आले, आणखी एक फलंदाज बाद होतील.